प्रभाग क्रमांक 16मधील भारतीय जनता पार्टीचे मारुती आबा तुपे विजयी झालेले आहेत। या ठिकाणी जल्लोष केलेला आहे, गुलालाने उधळण झालेली आहे। काय सांगाल, अश्रू अनावर होत आहेत तुम्हाला, काय व्यक्त होतोय आनंद? अश्रू म्हणजे आनंद अश्रू तुमच्या डोळ्यामधून निघतात, काय सांगा? भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेला मला तिकीट दिलं त्या दिवसापासून सर्व कार्यकर्ते, खऱ्या अर्थाने हा विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे। कारण सर्व कार्यकर्ते अहोरात्र 24 तास माझ्यासाठी काम करत होते। त्या कार्यकर्त्यांचा ह्या विजयामध्ये सिंहाचा वाटा आहे। आणि मागच्या वेळेला 2017मध्ये विजय झाल्यानंतर मी 60 कोटीची कामं केली, 17 प्रकल्प केले आणि त्या प्रकल्पाच्या जीवावर लोकांनी काम पाहिलं, काम पाहून आणि माझ्या कार्यकर्त्यांची ताकद, ह्या ताकदीच्या जीवावर मी विजयी झालो। नक्कीच तुमच्या कार्यकर्त्यांनी बाहेरसुद्धा जल्लोष केला आणि त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये तुम्ही जी टोपी घातली आपला माणूस, आम्ही त्यांच्याशी विचारणा केली आपला माणूस म्हणजे काय, तर त्यांच्यातून नक्कीच उद्गार चांगले निघाले की आपला माणूस म्हणजे हक्काचा काम करणारा व्यक्ती। तर नक्कीच त्यांनासुद्धा अपेक्षा आहेत तुमच्याकडून अनेक कामांच्या, तर नक्कीच ते आश्वासन पूर्ण होणार का जनते? जे कार्यकर्ते काम सांगतील, म्हणजे माझा प्रभाग क्रमांक 16 आहे, मी प्रभाग क्रमांक 16 हा पुणे शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात 1 नंबरचा प्रभाग करणार आहे। की हा प्रभाग स्मार्ट सिटीच्या वर हा प्रभाग मी करणार आहे। ह्या प्रभागामधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहे, बाहेरून ज्या गोष्टी आपल्याला इथं चांगल्या करता येते ते करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आपला माणूस ही पदवी मला लोकांनी दिलेली पदवी, लोकांसाठी अहोरात्र रात्री कधी फोन करू द्या, त्यांना माहिती आहे की आपला हक्काचा माणूस आहे। समोरचा उमेदवार हा फार तसा तुल्यबळ उमेदवार होता, पण लोकांनी माझं काम आणि स्वभाव हे पाहूनच मला विजय केलं। धन्यवाद। नक्कीच एकापेक्षा वरचढ आणि एकापेक्षा एक ताकदवर उमेदवार तुमच्या विरोधात होते, तुमच्यावर अनेक आरोप प्रत्यारोपसुद्धा झाले। तर आता नक्कीच आता जनतेला हडपसरचा जो फ्लायओव्हर जातो, वाहतूक कोंडीला सामना करावा लागतो, तर राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजप सरकार आहे आणि प्रभागामध्ये जे हडपसरमध्ये तुमची सत्ता आलेली आहे, तर तुम्ही नक्कीच याकडे कसं बघता आणि कसं सोडवण्याचा प्रयत्न कराल? केंद्रीय वाहतूक मंत्री जे आहे आमचे नितीनजी गडकरी यांच्याशी आम्ही, आमचे आमदार असतील, योगेश अण्णा टिळेकर असतील, चेतन तुपेसुद्धा आमदार असतील, आम्ही आमचं राज्यामध्ये सरकार असल्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही एकत्र येत असतो। आणि मुरली अण्णा मोहोळ यांच्याशी आम्ही चर्चा करून की हा जवळजवळ आपल्या याच्या भैरवबन आल्यापासून तर यवतपर्यंत उड्डाणपूल होणार आहे। मेट्रोचे 2 मार्ग आहे, इकडे वडकीपर्यंत आहे, इकडे लोणीपर्यंत आहे। हे आमदार, खासदार, मंत्री यांना विश्वासात घेऊन त्यांच्याबरोबर आम्ही काम करून खऱ्या अर्थाने हडपसरचा वाहतुकीचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। ओके, नक्कीच आता तुम्ही शेवटचं काय आव्हान कराल सगळ्यांना? तुम्हाला काय आनंद असा गगनात मावेन असं झालं आहे, तुमच्या अश्रू अनावर झाले आहेत? वास्तविक पाहता सर्वांच्या यामध्ये परिश्रम लागलेले, गेली 15 दिवसापासून प्रचार करताय आणि आज तुम्ही विजयी होऊन बाहेर आलेलात, तर काय सांगाल आता? नाही, मी एकच सांगेल की मी जनतेची सेवा करत आलो, इथून पुढे मी जनतेची सेवा करणार आहे। आणि मी नगरसेवक म्हणून काम करणार, मालक म्हणून नाही। जो नगरसेवक होतो त्यांनी नगराची सेवा करायची असते आणि गेली 8 वर्षे मी नगराची सेवा केली आणि इथून पुढे मी माझ्या प्रभागाची सेवा आणि सेवक म्हणूनच काम करणार आहे। जनतेने आपल्याला 19,000च्या वर मतदान आपल्याला मिळालेले, म्हणजे सर्वाधिक एकंदरीत उमेदवार बघता सर्वात जास्त मतदान तुम्हाला मिळालेले, म्हणजे तुमच्या कामाची पावती तुम्हाला मिळाली का नक्की? हां, मी जे काम केलं त्या कामाची पावती तर मला मिळालेली आहे, पण माझ्या कार्यकर्त्याचे जे परिश्रम आहेत, जे कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केले, मला वेळ दिला आणि घरोघरी जाऊन जे कार्यकर्त्यांनी मतं मिळवण्यासाठी लोकांपर्यंत माझं काम पोचवलं आणि भारतीय जनता पार्टीचं जे तिकीट मला मिळालं, भारतीय जनता पार्टी केंद्रात आहे, राज्यात आहे आणि पुणे शहरामध्ये सुद्धा सत्ता येणार आहे। त्यामुळं मतदार मायबापांनी सुद्धा मला आशीर्वाद दिला की नक्कीच हा माणूस काम करणार आहे, म्हणून त्यांनी मला निवडून दिलं। पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होऊ शकतं, कोणत्या पक्षाचा होऊ शकतो, महायुतीचा होणार का कोण? भारतीय जनता पार्टीचाच महापौर होईल। हा अधिकार माझा नसून आमचे जे नेते आहेत ते नेते मंडळी ते ठरवतील। हे अधिकार माझा नसून जे काय भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी ठरवतील त्याप्रमाणे ते होतील। ओके, नक्कीच मारुती आबा तुपेंनी आपल्याला सांगितले की महापौरपदी वर्णी भारतीय जनता पक्षाचीच लागणार, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार आणि हडपसरकरांना अनेक विकास कामे आहेत, त्यामध्ये ट्रॅफिकचे मोठी जे प्रॉब्लेम आहे ते या ठिकाणी सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिले। नक्कीच राज्य, केंद्र आणि प्रभागामध्ये जर सत्ता एकंदरीत सर्वच आहे तर निधीचाही भरघोसपणे या ठिकाणी उपयोग विकास कामांना होईल। अशाच माहितीसाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरीनाथ पाटील, पुणे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारतीय जनता पार्टीचा जय हो, जय श्रीराम। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा
आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.